नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन जातो. स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी आलो आहे गाडी वॉशिंग करण्यासाठी, कारण खूप दिवस झालं पाऊस पडतो आहे आणि पावसामुळं गाडी तर खूप खराब होते. आता गाडी आपण वॉश करतो आहे, पण गाडी धुतल्यानंतर परत खराब होणार आहे. पण असं करून चालणार नाही, गाडी वॉश केलीच पाहिजे, नाही तर चिखल बसून बसून गंजून जाणार, सगळी गाडी खराब होणार. त्याच्यामुळं आज आलो आहे मी वॉशिंगला. आणि तशी पण आज सुट्टीच होती, त्याच्यामुळं पहिलं म्हणलं गाडी वॉशिंग करून घ्यावं. कसं आहे, गाडी आपल्याला खराब आवडतच नाही, पावसाळा असो उन्हाळा असो काहीही असो. मग काय आणली गाडी आणि मी पहिल्यांदा 2-3 ठिकाणी बघितलं, तर 2-3 ठिकाणी वॉशिंगसाठी बंद होतं, कारण तिथं पाणी उपलब्ध नव्हतं, कोणाचा टँकर येणार होता. मग काय एक कसं तरी वॉशिंग सेंटर भेटलं. ऑलरेडी माझ्या पुढं 2 नंबर होते, माझा 3रा नंबर होता. थोडं वेट. आणि तुम्हाला सांगतो, गाडीवाल्यांचं एक राहते, दुसरा माणूस जरी वॉशिंग करत असला तरी ते एकदम बारकाव्यानं बघतात, व्यवस्थित साफसफाई होते का नाही, नाही तर इथं राहिलं आहे तिथं राहिलं आहे. ही एक गाडीवाल्यांचं म्हणजे काय सांगा तुम्हाला, एक फिलिंग राहते म्हणायचं असं. आणि आत्ता कसं झालं आहे माहीत आहे का, सर्व्हिसिंग सेंटरमध्ये खूप मशिनरीचं असल्यामुळं काम खूप फास्ट झालेलं आहे. पहिलं आपण बादलीमध्ये गाडी वॉश करण्यासाठी शॅम्पू घ्यायचो, तो मिक्सिंग करायचो, हातानं लावायचो. आता तसं काय नाही, आता डायरेक्ट मशिनरीनं फोम मारतात गाडीवर, ते पुसतात आणि डायरेक्ट पाणी मारून डायरेक्ट गाडी क्लीन. म्हणजे याच्यामध्ये एवढं राहतं आहे, वेळ तर वाचतोय पण गाडी एवढी क्लीन निघत नाही, कारण गाडी क्लीन करायचं झालं तर ते व्यवस्थित करायला लागतं एकदम. पण असो, वॉशिंग सेंटरवर प्रेशरनं पाणी मारलं ना की एकदम घाणतरी निघून जातं इकडचे तिकडचे. जिथं जिथं आपल्याला हाताने साफ करता येत नाही ते तर काम होतं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.